सुरेश बाळा, आता तरी खुश आहेस ना? हे बघ सुष्मिता, स्वानंदी मॅडमनी खूप कमी दिवसामध्ये हे घर जपलंय. इथे आल्या दिवसापासून त्यांनी हे घर आपलंसं केलंय. स्टाफशी एक वेगळ्या प्रकारचं नातं त्यांनी तयार केलंय आणि ते सगळ्या स्टाफला फक्त स्टाफ सारखं वागवत नाहीत, तर आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं वागवतात. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या स्टाफ मेंबर्सचा स्वानंदी मॅडमवरती विश्वास आहे. हो बाळा, तुलाही असं स्टाफला सांभाळावं लागेल, घर सांभाळावं लागेल, त्यांची मनं सांभाळावी लागतील, अगदी स्वानंदी सारखी. हो हो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका मॉम इन लॉ, डॅड इन लॉ. मी ना अगदी तसंच करेन. सुष्मिता, इतकं सोपं नाहीये, अवघड आहे. उदाहरण म्हणून तुला सांगतो, आपण दरवर्षी सणासुदीला आपल्या स्टाफला गिफ्ट देतो, पण यावर्षी स्वानंदी मॅडमनी आपल्या प्रत्येक स्टाफला नेमकी कशाची गरज आहे हे शोधून काढलं आणि ते त्यांना दिलं. इतका बारीक सारीक विचार करतात स्वानंदी मॅडम आपल्या प्रत्येक स्टाफचा. त्या इथे आल्यानंतर मला घरातल्या कुठल्याही गोष्टीत लक्ष घालण्याची गरजच पडली नाही. त्यांना सांगण्याच्या आधीच त्यांच्याकडनं ते काम झालेलं असतं आणि हे सगळं त्या स्वतःची नोकरी सांभाळून मॅनेज करतायत. कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही. उलट कायम त्या दुसऱ्यांच्या तक्रारी सोडवतात, कायम हसतमुख, कायम पॉझिटिव्ह असतात त्या. आणि त्यांचा हा गुण सगळ्यात जास्त आवडतो मला. खरं तर स्वानंदी मॅडमला बघून मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटतं. घरची लक्ष्मी ना अशीच पाहिजे. ती खुश तर घर खुश. हो हो, खरंय, स्वानंदी मॅडम त्यांच्या फक्त असण्याने वातावरणात एक आनंद निर्माण करून टाकतात. नाही, मी खरं ते सांगतोय तुमच्याविषयी. तुमच्यामुळे फक्त घरातलं वातावरण नाही, तर आमच्या घराचं आरोग्यही सुधारलं. तुम्ही नसतात तर मी माझ्या तब्येतीलाही सिरियसली घेतलं नसतं. आणि फक्त माझं नाही स्वानंदी मॅडम, अख्ख्या घराचं पथ्यपाणी सांभाळता तुम्ही. हे सोपं नाही अजिबात. राजवाडे, एवढं लक्षात आहे तुमच्या? मी तर फक्त माझं कर्तव्य पूर्ण करत होते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी फॅमिली किती महत्वाची आहे. ही फॅमिलीच तर ताकद आहे माझी. तुम्ही खुश तर मी खुश. आता कळलं तुला मी काय सांगतोय? स्वानंदी मॅडम तुझी मोठी बहीण आहे, त्यामुळे त्यांच्यावरती चिडू नकोस. उलट त्यांनी काही तुला शिकवण्यासाठी सांगितलं तर ते मनापासून शिकून घे. कारण हे घर आणि या घरातली माणसं यांना स्वानंदी मॅडम खूप चांगलं ओळखतात. स्वानंदी मॅडम शिवाय हे घर आता इमॅजिनही नाही करू शकत. ठीक आहे, आता तू हे सगळं नीट समजून घे आणि जबाबदारीने वाग. ऑल द बेस्ट. बघ किती छान समजवलं पिंट्यानी. मला माहितीये तू सध्या तुझ्या ताईवर नाराज आहेस, पण हा सगळा कडवटपणानं सोडून द्यायचा आणि प्रेमाने वागायचं. तुम्ही टेन्शन घेऊच नका ग्रॅन इन लॉ. मी ना एकदम सगळं मस्त मस्त मॅनेज करेल. आता मी काय म्हणते, थोडं दमल्यासारखं झालं, आपण कॉस्ट्युम चेंज करूया का? मग तुम्ही पण आराम करा. हा चल अंशू, चल. हा, हे राहिलंच ना. हा हा मान आहे ना आजी. येस, थँक्यू अज्जू. बाय मॉम इन लॉ. चल अंशू. लहान आहे ग ती, म्हणजे या साव्या तिच्याकडे असल्या ना 15 दिवस, तरी पण तुझं लक्ष असू द्या. आपल्या घराची रीत आणि परंपरा तू शिकव ना तिला. आजी, तिला किती घाई वाटत असलं तरी ती पाठची बहीण आहे ना माझी. मी कायम तिच्या पाठीशी उभी राहीन. मॉम इन लॉ, मॉम इन लॉ, बघा मी करून दाखवलं की नाही. हा, तुम्ही म्हणालात ना, अगदी तसंच केलं मी. आय जस्ट फॉट फॉर इट. बाहेर जर असते ना तर म्हणाले असते की आंदोलन करतेय, स्ट्राईक करतेय सुष्मिता. वाव. बट सी आता घरातले सगळे कायदे काढून आपल्या हातात आहेत. Yes. कसं वाटतंय मॉम? काय सांगू, या चाव्या माझ्या हातात याव्या म्हणून गेली 35 वर्ष मी कष्ट करत होते. पण हे अधिकार मला कधीच मिळाले नाही.
पण मॉमेला आता हॅपी आहात ना तुम्ही? खूप खुश आहे मी. आय एम व्हेरी हॅपी. गेली 35 वर्ष मला वाटत होतं की हा अधिकार एक दिवसासाठी तरी मला मिळावा. पण काय करणार, एवढे कष्ट करून सुद्धा कधीच माझ्या हातात आला नाही तो. कायम नोकरांसारखीच ट्रीटमेंट मिळाली या घरात. कारण समरची आई ती मोठी सूनबाई होती ना, तिच्या हातात हे सगळे अधिकार होते. वाटलं होतं त्या देवाघरी गेल्यावर तरी हे अधिकार 1-2 दिवसासाठी तरी मला मिळतील. पण नंतर अंशूची आजी, त्यांनी कधी मला तो अधिकारच दिला नाही. कायम नोकरासारखी वागणूक दिली मला. जे तुम्हाला नाही जमलं ते मी करून दाखवलं. गुणाची ग माझी सून. आता तू बघच, मी हे घर माझ्या पद्धतीने कसं चालवते. मला या घरातले अधिकार हवेत आणि तेच माझं गिफ्ट असेल. ताईकडे जे काही अधिकार आहेत ना, ते सगळे अधिकार मला हवेत. अहो हळू 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 सॉरी परत धडकला असतात आणि पडला असतात, लागलं असतं. सॉरी. काय 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 सुष्मिताची काळजी करता ना? एवढं ऑब्विस होत आहे का? स्वानंदी मॅडम, एवढं टेन्शन घेऊ नका. अहो पण मला माहिती आहे ना, माझी बहीण ती ना तिच्या गोष्टींमध्ये अशी रमलेली असते. तिचे ऑडिशन्स, तिचं काम, तिचे सेल्फीज दिवसभर काढत राहणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ती अशी दिवसभर रमलेली असते. पण तिचं लग्न झालंय तेव्हापासून ती त्यातलं काहीच नाही करत आहे. काहीतरी वेगळंच बघायला लागलीये. बरं म्हणताना म्हणतेय की मी आता ॲडल्ट झालीये, पण वागायची अक्कल नाहीये तिला तिच्या वयाप्रमाणे. तुम्ही शांत व्हा. अशी कशी शांत होऊ? हे लग्न झाल्यानंतर असं कोणी स्वतःच्या आवडी-निवडी असं सोडून देतं का? स्वतःचं स्वत्व तर जपलं पाहिजे ना. पण या वयामध्ये तिने स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे ना.